एका डोंगराळ गावात सिया नावाची एक गोड मुलगी राहत होती. सिया रोज सकाळी पक्ष्यांच्या गाण्याने उठायची आणि फुलांच्या बागेत खेळायची. तिची एकच इच्छा होती, एक दिवस खरी परी भेटावी. दररोज ती बागेत बसून फुलांकडे बघायची आणि म्हणायची, "अगं, सुंदर फुलांनो, तुमची काळजी कोण घेतं बरं? कोणीतरी परी आहे का जी तुम्हाला इतकं सुंदर बनवते?" एके दिवशी संध्याकाळी आकाशात गुलाबी रंग पसरलेला होता. पक्षी घरट्यांकडे जात होते आणि सिया नेहमीप्रमाणे बागेत खेळत होती. अचानक तिला एका फुलातून चमचमणारा प्रकाश दिसला. तो प्रकाश हळूहळू मोठा झाला आणि त्यातून एक लहानशी परी बाहेर आली. तिचे केस सोन्यासारखे चमकत होते, डोळे मोत्यासारखे झळकत होते आणि पंख इंद्रधनुष्यासारखे रंगीत होते. सिया थक्क झाली. "तू कोण?" परी हसून म्हणाली, "मी रंगपरी, या बागेची राखण करते. तू रोज माझ्याशी बोलतेस म्हणून आज मी तुझ्याशी भेटायला आलीये." सिया आनंदाने उड्या मारू लागली. "वा, खरंच परी, मी किती दिवसांपासून वाट बघत होते." रंगपरी म्हणाली, "तू इतकी गोड आणि प्रेमळ आहेस म्हणून मी तुला एक खास भेट द्यायला आलीये." तिने आपल्या जादूच्या छडीने हवेत वर्तुळ फिरवलं आणि बघता बघता सियाच्या हातात एक जादूचं फूल आलं. ते फूल सोनेरी रंगाचं होतं आणि त्यातून मधुर सुगंध येत होता. रंगपरी म्हणाली, "हे फूल जादुई आहे. जेव्हा कोणी दुःखी असेल तेव्हा या फुलाचा सुगंध घेतला की त्याचं मन आनंदी होईल." सिया म्हणाली, "मी हे फूल माझ्या आजीला देईन, कारण त्या आजारी आहेत." त्या रात्री सियाने ते फूल आजीला दिलं. फुलाचा सुगंध घेतल्यावर आजीचा चेहरा उजळला आणि त्यांनी हसत सियाला मिठी मारली. दुसऱ्या दिवशी सिया पुन्हा बागेत गेली, पण परी कुठेच दिसली नाही. ती हळू आवाजात म्हणाली, "रंगपरी, तू आहेस का?" वाऱ्याच्या झुळकीने फुलं हलली आणि त्यातून एक गोड आवाज आला, "मी नेहमी तुझ्या जवळ आहे सिया. प्रेम आणि आनंद पसरवत रहा." तेव्हापासून सिया रोज त्या बागेत फुलं लावायची, लोकांना हसवायची आणि सर्वांना सांगायची, जर आपल्याकडे प्रेम आणि दयाळूपणा असेल तर प्रत्येकाचं मन परीसारखं होऊ शकतं. गोष्टीचा बोध: दयाळूपणा आणि प्रेम यातच खरी जादू आहे. जेव्हा आपण इतरांना आनंद देतो तेव्हा आपल्या आजूबाजूचं जगाही सुंदर होतं.